26 एप्रिल 2026 इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा झालेली त्याची संभाव्य उत्तरपत्रिका. शक्यतो सगळेच प्रश्न बरोबर असतील. 1-2 गुणामध्ये फरक होऊ शकतो, परंतु शक्यतो सगळेच असतील बरोबर सगळे. मग आता आपण बघूया. तुमचा संच हा डी आहे. तुमचा कोणता आहे बघायचं, तो प्रश्न काढायचा, टिक मार्क करायची. आधी प्रश्नपत्रिकेमध्ये टिक मार्क करायची आणि पुन्हा मग त्यानुसार कार्बन कॉपी तपासायची. मग आता आपण बघूया. बघा, सगळ्यांना मी उत्तरं दाखवतोय. खुणा केलेली उत्तरं आहेत. 1ला 4, 2ला 2. डी संच आहे बरं का, इथं पण दिसतंय तुम्हाला डी संच. 3ला मी कन्फ्यूज आहे बरं का, 3ला 2 किंवा 3. 4ला 4, 5ला 1, 6ला 2, 7ला 3, 8ला 4, 9ला 1, 10ला 1, 11ला 2, 12ला 1, 13ला 1, 14 3, 15 2, 16 3, 17 1 आहे बरं का. 18ला 3, 19 3, 20 3, 21 4, 22 2, 23 3, 24 1, 25 4. डी संच आहे. तुमची कोणता संच आहे बघून त्याच्यामध्ये हा प्रश्न बघून तिथं टिक मार्क करा आणि कार्बन कॉपीमध्ये तपासा, लक्षात घ्या. मग तसंच ऑनलाईन क्लासबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो आहे की इयत्ता 8वी NMSचे दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर, लक्षात ठेवा. लाईव्ह तास राहणार तुम्हाला. 5 महिन्यामध्ये सिलेबस होणार. दररोज 2 तास असणार. फी फक्त 350 रुपये असणार आहे, लक्षात घ्या. आणि शेवटचे 2-2.5 महिने अंतिम तयारी असणार आहे. अगदी पहिल्यापासून क्लासला जॉईन असाल तर 150पर्यंत गुण पडतील. तसंच नवोदय 7वी 4थी स्कॉलरशिप याचे देखील ऑनलाईन क्लास आहेत. 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय 15 मेपासून तास चालू होणार आहे. आणि 7वी स्कॉलरशिपसुद्धा 15 मेपासून तास चालू होणार आहे. इच्छा ज्यांची आहे त्यांनी 98 23 23 32 47 या नंबरवरती मेसेज करावा. तुम्हाला क्लासचा ग्रुप येईल. ग्रुपवरती लिंक येत राहील. झूम ॲपवरती क्लास असणार आहे. मग आता 26 नंबर आता गणित बघूया आपण. आता 26ला 3, 27ला 1, 28ला 4, 29ला 2, 30ला 1, 31ला 3, 32ला 3, 33ला 4, 34ला 3, 35ला 2, 36ला 4, 37ला 2, 38ला 3, 39ला 2, 40ला 1, 41ला 3, 42 2, 43 4, 44 3, 45 2, 46 3, 47 4, 48 3, 49 2, 50ला 2, 51ला 4, 52ला 3, 53ला 2, 54ला 1, 55ला 3, 56ला 4, 57 2, 58 4, 59 2, 60ला 4, 61 3, 62ला 1, 63ला 1, 64ला 2, 65ला 4, 66ला 3, 67ला 2, 68ला 4, 69ला 1, 70ला 3, 71 2, 72 3, 73 4, 74 2, 75 1. मग अशा पद्धतीनं संच डी आहे. तुमचा संच ए काढा. एच्या ठिकाणी हा प्रश्न कुठं आहे बघा आणि तिथं टिकमार, सगळ्या प्रश्नांचे प्रश्न बघून टिकमार करून घ्या. आणि मग तुम्ही तुमची कार्बन कॉपी तपासा.